उद्धव ठाकरेंनी मुंबईच्या मध्यमवर्गीय मराठी माणसाला शिवी घातली आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंनी मला शिवी नाही घातली. उद्धव ठाकरेंनी या मुंबईतल्या मध्यमवर्गीय आणि गरीब प्रत्येक मराठी माणसाला त्यांनी शिवी घातलेली आहे. प्रत्येक कोकणी माणसाला त्यांनी शिवी घातलेली आहे. मी मालवणी आहे. उद्धव ठाकरेंनी प्रत्येक मालवणी माणसाला शिवी घातलेली आहे. भाजपचे जे मुंबईचे प्रदेशाध्यक्ष आहेत अमित साटम यांच्यावरती टीका करताना उद्धव ठाकरे यांनी त्यांचा उल्लेख अमित साटम असा केला आणि त्यानंतर अमित साटम यांनी माध्यमांची प्रतिक्रिया देताना आपली बाजू मांडताना त्यांनी म्हटलं की उद्धव ठाकरे ज्या पद्धतीनं माझ्या नावाचा उल्लेख अमित साटम हा केला आहे ती शिवी मला नसून ती मराठी माणसाचा अपमान आहे. मुंबईमध्ये जे कोकणी लोक राहतात मुंबईमध्ये त्यांचा अपमान आहे. तसंच मराठी माणसाचे व सर्वसामान्य वर्गातील लोक आहेत, कारण मी सर्वसामान्य वर्गामधून येतो, तर या सर्व लोकांना ती शिवी आहे असं त्यांनी म्हटलं. याचा अर्थ असा होतो का खरंच जर अमित साटमने एखाद्या समजा जर भ्रष्टाचार केला आणि त्यांच्यावरती भ्रष्टाचाराचे आरोप झाले तर मग अमित साटम यांच्यावर जर टीका केली की तुम्ही भ्रष्टाचारी आहात तर मग याचा अर्थ असा होणार की सर्व कोकणातली मराठी लोक आहेत जे सर्वसामान्य आहेत किंवा मालवणचे लोक आहेत ते खरोखर भ्रष्टाचार आहेत. मग काहीतरी राजकारण करताय तुम्ही, त्यामध्ये राजकारणामध्ये कुठेही काहीही वळवण्याचा मुद्दा तुम्ही वळवताय, मुद्दा कुठेही भरकटवत आहे जेणेकरून स्वतःवरचे आरोप कसे काय लोकांवरती लादता येतील, लोकांना कसं काय आपल्याकडे वळवता येईल याचा हा यांचा एक उद्देश आहे. तर खरोखर अशा राजकारणाच्या मागे तुम्ही पडू नका. इलेक्शन असतं, प्रत्येकानं निवडणूक लढवावी, परंतु एकामेकाला दोषी ठरवून ते पडद्यामागे जाणं हे खरोखरच चुकीचं आहे. तर मराठी लोकांनी यांना ओळखून आणि इलेक्शनमध्ये आपला मतदानाचा हक्क जरूर बजावा.